काय सांगाल ताई, आपण आज UPSC परीक्षा पास केली आहे, त्याबद्दल आपले नाव आणि थोडक्यात माहिती. माझं नाव अश्विनी विलास करंजुले. मी पाडई रांजणगाव या गावामधनं आहे आणि मी आता UPSCची 2024ची जी परीक्षा झालेली त्याच्यामध्ये ती क्लिअर करून आता डिस्ट्रिक्ट यूथ ऑफिसर म्हणून ही पोस्ट मला अलोकेट झालेली आहे. आणि मी एवढं सांगेन की माझे आईवडील दोघंही शिक्षक आहेत आणि मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर आज सर्व गावातल्या लोकांनी सत्कार केला आणि अभिनंदन केलं, त्याचा फार आनंद होतोय मला. आणि तुमचं शिक्षण काय झालं, म्हणजे कुठून तुम्ही माध्यमिक, प्राथमिक आणि कॉलेज कुठं केलं? प्राथमिक शिक्षण माझ्या आईच्या शाळेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर माध्यमिक माझं शिरूरच्या एका शाळेमध्ये झालं आणि नंतर माझं इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP मधनं पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी माझं प्रिपरेशन चालू केल्यानंतर माझं पॉलिटिकल सायन्समध्ये MA आणि नंतर एन्व्हायरमेंटल पॉलिसीमध्ये माझी PhD कंप्लीट केली आणि ती PhD करत असतानाच मी अटेम्प्ट दिले माझे UPSC एक्झामचे आणि त्याच्या थ्रू आता पास झाले आहे. आता तुमची UPSC परीक्षा तुम्ही पास झालाय, तर तरुण मुलांना काय संदेश द्याल याबाबत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निर्णय घेताना की का करायची आपली परीक्षा, ह्याचा निर्णय फार व्यवस्थित विचार करून घेण्यात यायला पाहिजे. रादर दॅन की फक्त काहीतरी चककतं दिसतंय तुम्हाला असा निर्णय घेण्यापेक्षा खरंच तुम्हाला आपल्या देशासाठी काम करायचं आहे हे जे कारण असेल तर त्या कारणासाठी या. आणि नुसतं आपण पास होऊ याच्या आधी आपल्याला ते हार्डवर्क, जे काही परिश्रम करायचे आहेत त्याची पण तयारी ठेवा आणि मग नक्कीच कोणीही परीक्षा पास होऊ शकतं. फक्त आपली ती अथक परिश्रम करायची तयारी असली पाहिजे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.